ऐका बंधू आणि भगिनीनो, सुशीला पुणेकर यांनी गवळण गायली, आपण ऐकली. ती राधा म्हणते, आधीच बाई मला उशीर झाला, जायाच हाय मला बाजाराला, उभा है मुरलीवाला वाटेवर, उभा है मुरलीवाला, उभा है मुरलीवाला वाटेवर, उभा है मुरलीवाला. आणि त्याआधी शेर गायला, दरोडेखोर आहे नंदकिशोर आहे, वाटेत माझ्या आडवा एक चोर आहे. मला काय म्हणायचं आहे, तरणी ताठ गवळ्याची पोर आहे, ही गवळ्याची पोर माझ्या समोर आहे. तरणी ताठ गवळ्याची पोर आहे, गवळ्याची पोर माझ्या समोर आहे. सर्वांना ठाव आहे मी एक चोर आहे, पण हिचा माठ फोडायला या चोरात लई जोर आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, चोर वाटेवारी उभा त्याचा लई दबदबा, चोर वाटेवारी उभा त्याचा लई दबदबा, त्या वाटेन जातेस कशाला. हे राधी माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला, माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला. फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला. पुढे प्रसंग मोठा बाका, राधे आहे तुला ग धोका, राधे आहे तुला ग धोका, राधे आहे तुला ग धोका. आहे माहीत साऱ्याच लोका, तुझ्या दुधावर टपलाय बोका रे बोका. तुझ्या दुधावर टपलाय बोका, तुझ्या दुधावर टपलाय बोका. तोच नंद किशोर त्याला म्हणती तू चोर, तोच नंद किशोर त्याला म्हणती तू चोर, पंगा चोराशी घेतेस कशाला. माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला, माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला. वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला. त्या चोराचा नाही भरवसा, त्या चोराचा नाही भरवसा, तुला लुटील तो भर दिवसा. तुला लुटील तो भर दिवसा, तुला लुटील तो भर दिवसा. धन दौलत नको ग पैसा, तुझ्या प्रेमाचा आहे तो प्यासा. तुझ्या प्रेमाचा आहे तो प्यासा, तुझ्या प्रेमाचा आहे तो प्यासा. नाही म्हणशील त्याला जर हक्कालाच आला, नाही म्हणशील त्याला जर हक्कालाच आला, करील प्रेमाचा जाळा. माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला, माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला. वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला. चोर वाटेवरी उभा त्याचा लई दबदबा, चोर वाटेवरी उभा त्याचा लई दबदबा, त्या वाटेनं जातेस कशाला. माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला, माठ फोडील ग, फोडील मुरलीवाला. वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला, वाट फोडील ग, फोडील मुरलीवाला. शक्तिवाली गायिका सुशीलाबाई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का. गंगा, यमुना, गोदावरी, चंद्रभागा, इंद्रायणी या नद्यांचं तीर्थ म्हणजे दूध आहे, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तेव्हा तुम्हाला माझा प्रश्न आहे, कृष्णाच्या सर्वच्या सर्व गायी एकाच गोठ्यात जमा होतात, त्या गोठ्याचं नाव सांगा. प्रश्न पुन्हा ऐका, कृष्णाच्या सर्वच्या सर्व गायी एकाच गोठ्यात जमा होतात, त्या गोठ्याचं नाव सांगा. प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे.